आपण गेले काही दिवस मुंबईच्या प्रदूषणावर बातम्या पाहतोय, वाचतोय आणि त्यामुळे मुंबईच्या प्रदूषणासाठी मुंबई प्रदूषण बोर्ड आणि मुंबईतील सर्व की अधिकारी मी बोलवले होते, जे BMC मधले पण अधिकारी होते आणि एक खूप चांगली विस्तृत बैठक ही माझी मुंबईच्या प्रदूषणाच्या निमित्ताने झाली. मुंबईमध्ये गेले काही दिवस झाले आपण जे वातावरण बघतोय, जे खूप सारे डस्ट पार्टिकल आहेत आणि त्याची काय परिस्थिती आहे आणि आपण ते कमी करण्यासाठी काय काय करता यावं ह्याच्यासाठी विस्तृत अशी बैठक घेतली. खरं तर हा जो विभाग आहे पर्यावरण, हा एक विभाग आहे खरं बघायला गेलं तर. आता ह्याला पूर्णपणे मंत्रालय बनवायचं आहे आणि ह्याच्यासाठी जास्तीत जास्त काम करायचं आहे, कारण पर्यावरण हे फ्युचर आहे. आपल्याला श्वास घेतो ती हवा, आपण पितो ते पाणी, आपण राहतो तो सगळं सराउंडिंग हे स्वच्छ असावं, पर्यावरणयुक्त असावं. याच्यासाठी खूप काम करण्यासाठी या खात्याला अजून स्ट्रेंथन मी करत आहे. आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला 100 दिवसाचा प्लॅन सबमिट करायला सांगितलेला आहे आणि त्याच्यासाठी मी आता तो प्लॅनही तयार करते आणि 100 दिवसाचा प्लॅन सोबत आम्ही एक टास्क फोर्स तयार करतोय, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या खात्यांचं आम्ही कन्व्हर्जन्स करणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये परिवहन खातं येईल, त्याच्यामध्ये हेल्थ विभाग येईल, कारण खूप मेडिकल वेस्ट हे सुद्धा पर्यावरणासाठी हॅझार्डस असतं, वाईट असतं आणि त्याच्यासाठी कशी त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही काम करणार आहोत. आत्ता आपण जर पाहिलं तर मुंबईच्या प्रदूषणाचा मी आढावा घेतला. प्रदूषणामध्ये आम्ही ते प्रदूषण कसं कॅटेगराईज करतो तर त्याच्यामध्ये म्हणजे 51 to 100 युनिट असं जर असेल तर ते सॅटिस्फॅक्टरी असतं, 100 to 200 असेल तर ते मॉडरेट असतं आणि 200च्या वर असेल तर त्याला थोडं काळजी करायची असते. आपल्याकडे जरी प्रदूषण आपल्याला दिसत असेल तरी आपण बऱ्याच ठिकाणी आपण आज मॉडरेटमध्येच आहोत आणि ते आपण येलो कलरमध्ये त्याला आपण टॅग करतो, येलो कलरमध्ये. आणि जर ब्राऊन झालं म्हणजे ऑरेंजिश ब्राऊन असा कलर आहे त्याच्यामध्ये गेलं तर ते आपल्यासाठी एक चिंतेचा विषय असतो आणि त्याच्याही पुढे गेलं जे आता आपण दिल्लीची परिस्थिती पाहतो तर ते खूप चिंताजनक असतं. तर आता आपण ज्या 100 ते 200 मध्ये आहोत त्याच्यामधून कसं कमी करता येईल याचा आम्ही प्रयत्न करतोय. ह्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं चालू आहेत आणि ह्या कामामध्ये आपण कुठे अंडरग्राऊंड खोदतोय, कुठे आपण वरून बांधकाम करतोय, भरपूर काम चालू आहे. त्याच्यामुळे एक डस्ट पार्टिकल खूप हवेमध्ये आहेत आणि हे डस्ट पार्टिकल जर उन्हाळ्यामध्ये असेल तर त्याचा एवढा परिणाम होत नाही, कारण आपल्याला समुद्राच्या हवेमुळे ते डस्ट पार्टिकल वाहून जातात, सेटल होतात आणि त्याचा परिणाम होत नाही. पण आता हवामान थंड आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचंही बाष्पीभवन होत आहे आणि त्याच्यामुळे हवा न वाहत असल्यामुळे हे डस्ट पार्टिकल आपल्याला दिसतात. ते पूर्णपणे ते स्मॉग नाही आहे, ते डस्ट पार्टिकल आहेत बऱ्याच अंशी. मध्ये आत्ता काही 2-4 दिवसांपूर्वी BKC मधनं आमच्या बोर्डाला फोन आला तर BKCचं मात्र प्रदूषण तिथे 200च्या वर गेलं होतं. तिथे काही कारणं तिथली होती, ती कारणाचा लगेच तात्काळ निवारा झालाय. 2022-23 पासूनचा सगळं मी बघितलं. आमचं आत्ता जे प्लॅनिंग चाललंय त्याच्यामध्ये आम्ही 15 फेब्रुवारी ते म्हणजे तिसरा आठवडा जो फेब्रुवारीचा आहे तोपर्यंत हे प्रदूषण कमी करण्यासाठीचे आमचे जे उपाय आहेत ते यशस्वी होताना आम्हाला दिसतील. आम्ही आता त्याचा अंदाज बांधलेला आहे आणि मुंबई प्रदूषण मुक्त किंवा कमी प्रदूषण असावं याच्यासाठी आम्ही जे काही उपाययोजना करत आहोत त्याचा एकदा ड्राफ्ट तयार झाला तर तो पण आम्ही मीडियाला देऊ. त्याच्यामध्ये साऊंड पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे आणि सर्वात महत्त्वाचं वॉटर पोल्युशन आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागांना आता आम्ही संपर्क करत आहोत. रेल्वे खात्याचा विषय आहे, हेल्थ डिपार्टमेंटचा आहे, कॉर्पोरेशनचा आहे आणि त्याच्यामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. मला पूर्ण विश्वास आहे जे आम्ही प्लॅन आता तयार केला आहे त्याच्यामध्ये फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपण ते कमी करण्यामध्ये यशस्वी होऊ. आणि आता सुद्धा आम्ही मेंटेन करतो येलो झोन, जे आपल्यासाठी हॅझार्डस नाही, नक्कीच आपल्यासाठी मॉडरेट ते प्रदूषण आहे आणि ते मेंटेन करायचं आणि कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. केंद्रासोबत तुम्ही कशा प्रकारे समन्वय राखणार आहे? कारण 1-2 वर्ष अगोदर सफरकडनं अनेक डेटा जो आहे तो आपल्याला पुढे येताना पाहायला मिळत होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण हे मुंबईमध्ये दाखवलं गेलेलं होतं. तुमच्याकडनं या संदर्भात पत्र देखील लिहिण्यात आलेलं होतं की हे प्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे सफरचा डेटा हा पूर्णपणे बंद करण्यात यावा. त्यामुळे तो डेटा पूर्णपणे बंद आहे. IITMचाच डेटा सध्याला होतो आहे, मात्र तो देखील अधिक दिसतोय MPCB पेक्षा.
सो त्यामध्ये काही समन्वय तुमचा असणार आहे का केंद्र? नक्कीच असणार आहे. मी कालच माझे केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव यांची बैठक मी त्यांच्याबरोबर भेट घेतली. त्यांनी मला काही मार्गदर्शक सूचनाही केल्या. आता कारण मी चार्ज घेऊन हार्डली 4-5 दिवस झालेले आहेत, त्यामुळे हे सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जो नॅचरल काळ लागतो त्याहीपेक्षा 100च्या स्पीडने आम्ही जात आहोत. तर त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये केंद्राबरोबर याचा आम्ही नक्कीच संपर्कात राहू, समन्वयात राहू. परंतु हा टोटली आता आपला विषय आहे. प्रदूषण हा त्या झोनमधला विषय आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये आता मी जसं सांगितलं की आता मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी आता हिवाळा पण आहे. हिवाळ्याचं कारण हे मेजॉरिटी आपल्याला त्याच्यामध्ये अडचण निर्माण होते. त्याला कमी करण्यासाठी आणि असंच पुढे मेंटेन करण्यासाठी किती कडक नॉर्म्स करावे लागतील. म्हणजे तुम्हाला जर आता मी डिटेल नाही सांगू शकणार, 1 तास लागेल. मी सांगायला गेले तर साधा विषय आपल्या मुंबईमध्ये जेवढे रेस्टॉरंट्स आहेत म्हणजे